मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे। यासाठी मनसेकडून जय्यत तयारी सुरू केली आहे। मनसेच्या पत्रिकेवर दोन्ही ठाकरेंचे फोटो असल्याने दोन्ही बंधू एकत्र येणार का? आजच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहपरिवार पाडव्यानिमित्ताने गुढीची पूजा केली आहे। तर आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची अपडेट। आज गुढीपाडवा आहे आणि या निमित्ताने मनसेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि काही वेळातच मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये नेमकं राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं। तर राज ठाकरे कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलू शकतात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। औरंगजेबाच्या कबरीचा वाद सध्या सुरू आहे आणि या विषयावर राज ठाकरे काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर कोरटकर सोलापूरकर कडून शिवरायांचा अवमान केला गेलेला आहे, त्यावर राज ठाकरे काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा देखील वाद सुरू झालाय। बीडमधील सरपंच देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत, त्या संदर्भात ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दिशा मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत। राज्यातील कायदा सुव्यवस्था ही बिघडलेली आहे आणि त्या संदर्भात राज ठाकरे काय बोलतात हे महत्त्वाचं आहे। महिला सुरक्षेची ढासळती स्थिती पाहायला मिळते महाराष्ट्रात। तर मुंबईसह आगामी महानगरपालिका निवडणुकांवर देखील मनसेची भूमिका नेमकी काय आहे हे आज या पाडवा मेळाव्यातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर आपण पाहतोय राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा पार पडणार आहे आणि त्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी रुपाली आणि सूरज यांच्याकडून। आपण थेट जाऊयात, सुरुवातीला जाऊयात रुपाली यांच्याकडे। रुपाली, आता या क्षणाला तुम्ही कुठे आहात? राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नेमकं काय घडतंय आणि कशी तयारी त्यांच्याकडून सुरू आहे? आज गुढीपाडवा मेळावा आहे आणि याच निमित्ताने शिवतीर्थावरती मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला जमल्याचं पाहायला मिळते। राज ठाकरे यांचं हे मुंबईतलं निवासस्थान आहे आणि त्याच्या अवतीभोवती आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सैनिक जे खरं तर राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले आहेत त्यांची गर्दी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर पाहत आहोत की या ठिकाणी प्रत्येकजण येऊन खरं तर राज ठाकरे यांच्या घराच्या भोवती जी सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे त्याच्यासोबत खरं तर फोटो घेत आहे। शिवतीर्थ हे जे नाव राज ठाकरे यांच्या बंगल्यावरती आहे त्या ठिकाणी फोटो घेताना पाहायला मिळते। मात्र फोटो सेशन जरी सुरू असलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ह्या सगळ्या शिवसैनिक मनसैनिकांसाठी जरी आजचा दिवस महत्त्वाचा असला तरी दुसरा सुद्धा एक महत्त्वाचा विषय असा आहे की आजच्या दिवशी राज ठाकरे नेमकं आपल्या सैनिकांना काय उपदेश देणार आहेत, काय कानमंत्र देणार आहेत हे अतिशय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की मागच्या काही दिवसामध्ये सातत्याने राजकारण ज्या ज्या विषयांच्या अवतीभोवती फिरलेलं आहे आणि त्याच्यामुळे राजकारण एकूणच ढवळून निघालेलं आहे। अनेक मुद्द्यांवरती राजकारण झालेलं आहे। औरंगजेबाची कबर असेल किंवा मग वाघ्या कुत्र्याचा पुतळा असेल किंवा मग अनेक हिंदू मुस्लिम असे विषय असतील, गुजरातमधली दंगल असेल, लोकसभा विधानसभा निवडणुकीचा निकाल असेल आणि येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या सगळ्यांच्या अनुषंगाने आपण बघतो की हा जो दिवस आहे आजचा तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। राज ठाकरे आपल्या या भाषणामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांना हात घालणार, कोणकोणत्या मुद्द्यांवर अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आज मोठ्या संख्येने या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या राज ठाकरे यांच्या घराच्या भोवती हा मोठा जनसमुदाय आपल्याला जमल्याचं पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला थोड्याच वेळामध्ये खरं तर राज ठाकरे यांच्या सभेला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळे जे महाराष्ट्र सैनिक आहेत ते खरं तर या ठिकाणी जमलेले आहेत। हे सगळ्या शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत। आपण पाहत आहोत की या ठिकाणी अनेक खरं तर महाराष्ट्र सैनिक जमलेले आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आजचा दिवस किती महत्त्वाचा वाटतोय आणि राज ठाकरे आज काय मार्गदर्शन करतील? आजचा दिवस सगळ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आम्हाला उत्सुकता आहे की राजसाहेब काय बोलणार आहेत।
राजसाहेब जे काय बोलतील पण सर्वांचे पोल खोलणार एवढं मात्र 100% खरं आहे. मागच्या दिवसांमध्ये अनेक विषयांवर राजकारण झालेलं आहे. औरंगजेब, हिंदू मुसलमान. आज राज ठाकरे यांच्याकडून तुम्हाला काय ऐकायचंय? सगळ्यात पहिले म्हणजे राजसाहेब कधी जातीभेद करत नाहीत, सगळ्यात पहिला मुद्दा. आणि राहिला बाकीचा विषय जो औरंगजेबाची कबर असेल किंवा मग खोक्याबाई असेल, या सर्व विषय असतील, खरं म्हणजे जे महाराष्ट्राला ज्या गोष्टी पाहिजे नाहीत त्या गोष्टी फक्त समोर आणायचं काम करतात. कुठेही कसला विकास नाही आहे, कोणत्याही गोष्टीवर लक्ष नाही आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं विकासापासून लक्ष दुसरीकडे वळवण्याचं काम हे सगळे राजकारणी करतायत. आपण बघतो की महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते अनेक विषयांभोवती फिरत आहे. मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक खरं तर महाराष्ट्र सैनिक आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की आज राजसाहेबांकडून काय ऐकण्याचा इच्छा आहे. मी मातोतीर्थ शिंदखेडाच्या तालुक्यातील कुंभेफळ नगरीचा सरपंच आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकमेव सरपंच आहे मी, राजेश शिंगळे. आज माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जो आदेश दिला तो सर्व महाराष्ट्र सैनिकाला मान्य होईल, कारण या सरकारने खूपच दिशाभूल केली. माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण, लाडक्या बहिणीला रोजगार द्या असं महाराष्ट्र सैनिकाचं मत आहे. होतात की लाडक्या बहिणींच्या मतांवरती खरं तर ही विधानसभा निवडणूक जिंकली गेली असं काही लोकांचं म्हणणं आहे. मात्र लाडक्या बहिणींना रोजगार द्या हा देखील मुद्दा तेवढाच महत्त्वाचा. अनेक जण या संदर्भातली प्रतिक्रिया देत आहेत. नक्कीच रुपाली, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. आपल्यासोबत सूरज मसूरकर देखील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि या क्षणाला ते शिवाजी पार्कमध्ये उपस्थित आहे, ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. तर सूरजकडे जाऊयात. सूरज, या क्षणाला तुम्ही मैदानावर आहात, कशी तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि कोण कोण या ठिकाणी आता उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे? प्राची, नक्कीच आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे आणि आपण सध्या त्याच शिवाजी पार्कात आहोत, ज्या ठिकाणी हा मेळावा आहे तो पार पडणार आहे. या ठिकाणी भव्य असा प्राची हा स्टेज आपण या ठिकाणी बघू शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा बोर्ड आणि त्याच्याच बाजूला राज ठाकरे यांचा भव्य असा फोटो, तसेच त्याच्याच बाजूला उंच अशी गुढी जी आहे ती उभारली गेलेली आहे. भव्य असा स्टेज शिवाजी पार्कामध्ये बसवला गेलेला आहे. तसेच प्रशस्त मोठं आसन व्यवस्था जी आहे ती राज्यभरातून येणाऱ्या मनसैनिकांसाठी या ठिकाणी केली गेलेली आहे. जर का पाहायला गेलं तर थोड्याच वेळात राज ठाकरे या ठिकाणी येतील, मनसेचे नेते या ठिकाणी येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज राज ठाकरे नेमकं या पाडव्या मेळाव्यातून प्राची काय बोलतात याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण जर का आपण पाहायला गेलं तर मागील काही दिवसांमध्ये जे राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं, मग ते औरंगजेब कबर असेल, मग इतर कुठल्या गोष्टी असतील, आणि आता नुकताच जो वाघ्या कुत्रा आहे त्याचा देखील एक वाद जो आहे तो आता वरती आलेला आहे. आणि त्याचमुळे कुठेतरी राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार, त्यांचा पहिला निशाणा नेमका कोणावरती असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे प्राची. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आगामी पालिका निवडणुका आहेत. काही दिवसांपूर्वी दोन भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आजच्या मेळाव्यातून राज ठाकरे उद्धव ठाकरेंवरती काय बोलतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे प्राची. थोड्याच वेळात राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि ते तमाम मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि इथंच ही जय्यत तयारी मनसेकडून प्राची करण्यात आलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय कायदा सुव्यवस्थेपासून तर पालिकांच्या निवडणुकांपर्यंत नेमकं काय बोलतात राज ठाकरे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि या विषयावर पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे वळूयात आणि तिथली अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. तुर्तास रुपाली बडवे आणि सूरज मसूरकर आमच्या प्रतिनिधींना आपण धन्यवाद करूयात. तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे.